ते आम्ही अनेक वर्ष सांगतोय अरे ज्या देशात सुई बनत नव्हती त्या देशाला रॉकेट तयार केलं, ज्या शाळा आम्ही केल्यात, आम्ही दवाखाने निर्माण केलेत, रस्ते केलेत, पिण्याच्या पाण्याची सोय केली, शेतीच्या पाण्याची व्यवस्था केली, या सगळ्या काँग्रेसनीच केलंय. देश उभा काँग्रेसनी केलेला आहे. पण 10 वर्षात तुम्ही देश विकला. जे काही 60 वर्षामध्ये काँग्रेसनी या देशासाठी केलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, देशाला उभं केलं, महासत्ताक बनवला, त्या देशाला 10 वर्षात तुम्ही विकला, देशाची प्रतिमा मलिन केली. हे मोदीजींना हे सांगायचं आहे. ते काँग्रेसवर आरोप नाही करत. त्यांनी 10 वर्षात केलेल्या पापाचं ते स्वतःच्या वक्तव्याने या पद्धतीचा उल्लेख करताना आपण पाहतोय. बघा, पवार परिवाराच्या पारिवारिक वादामध्ये किंवा त्यांच्या चांगल्या होण्यामध्ये त्यांचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा आमची आहे. पण पारिवारिक त्यांच्या वादामध्ये काँग्रेसला कुठलंही घेणं देणं नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं पण. बघा, आता खानदेशातली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे आपण पाहिलं तर लोकांचा कौल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यातही महाविकास आघाडी 100% जागा जिंकतात आहेत. आजचंही जे मतदान तिसऱ्या टप्प्यातलं आहे त्याच्यातही महाविकास आघाडी पुढे आहे, हे चित्र आपण पाहतोय. चौथ्या टप्प्यातही ते चित्र आपल्याला पाहायला मिळणार. महाराष्ट्राने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राने जे आज देशाला भाजपमुळे धोका निर्माण झाला, नरेंद्र मोदीच्या सरकारमुळे धोका निर्माण झाला, त्यामुळे महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आता जागा जाऊन या देशाला धोका पोहोचवणाऱ्या भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे आणि ते चित्र आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.